महत्त्वाची बातमी। मुख्यमंत्री शिंदेंच्या वर्षा बंगल्यावर पुन्हा बैठकांचा सिलसिला सुरू झालाय। हेमंत गोडसे, हेमंत पाटील आणि भावना गवळी वर्षा बंगल्यावर दाखल झालेत। हिंगोली, यवतमाळ, वाशिम आणि नाशिक या तीनही जागांवरून ही महत्त्वाची बैठक होते। एका तासापासून वर्षा बंगल्यावर ही महत्त्वाची बैठक सुरू आहे। त्या मतदारसंघातील आमदार देखील वर्षावर सध्या उपस्थित आहेत। थेट माहितीसाठी आपण वर्षा बंगल्याच्या बाहेर जाऊयात। आमचे प्रतिनिधी गिरीश गायकवाड यांच्याकडे। गिरीश, आता वर्षावर कोण कोण दाखल झाले, काय नेमकी चर्चा सुरू आहे? नक्कीच निखिलाजी, गेल्या एक तासापासून बैठकांचं सत्र जे आहे ते सुरू झालेलं आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जे विद्यमान खासदार आहेत ते या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत। त्यामध्ये आपण पाहतोय की हेमंत गोडसे, हेमंत पाटील आणि भावना गवळी या वर्षा बंगल्यावरती दाखल झालेले आहेत आणि एक एक करून प्रत्येक लोकसभा मतदारसंघाचा जो आढावा आहे तो मुख्यमंत्री घेणार आहेत आणि महत्त्वाची बैठक या ठिकाणी सुरू झाल्याची माहिती आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे नाशिकचे हेमंत गोडसे आहेत, त्यांची ही चौथी भेट आहे। ते आपल्या संपूर्ण 20 पदाधिकाऱ्यांसोबत या ठिकाणी पोहोचल्याची माहिती आहे आणि त्यामध्ये आपण पाहतोय की जे सुहास कांदे आहेत तिथले आमदार ते सुद्धा पोहोचलेले आहेत, भाऊ चौधरी सुद्धा पोहोचलेले आहेत आणि आज संध्याकाळपर्यंत आपण जर पाहिलं तर दादा भुसे ही वर्षा बंगल्यावरती दाखल होतील अशी सुद्धा माहिती आहे। त्यामुळे नाशिकची जागा आपल्याला मिळावी यासाठी ते आग्रही आहेत। तर दुसरीकडे वाशिम यवतमाळचा जो विषय आहे त्यामध्ये जे सूत्रांकडून माहिती मिळते त्यानुसार भावना गवळी या ठिकाणी पोहोचलेले आहेत आणि 2 दिवस केवळ राहिलेले आहेत। त्यामुळे उमेदवार जाहीर करण्याची जो एक प्रेशर आहे तो सुद्धा कुठे ना कुठेतरी वाढतोय आणि त्यामुळे मुख्यमंत्री आज किंवा उद्या महत्त्वाचा निर्णय जो आहे यवतमाळबद्दल तो घेऊ शकतात। भाजपकडून जी माहिती मिळते त्यानुसार त्या ठिकाणी उमेदवार बदलला गेला पाहिजे असं वारंवार सांगण्यात येते आणि त्यामुळे कुठे ना कुठेतरी शिवसेनेवर हा दबाव आहे आणि याबद्दलची जी खलबत आहे ती सुद्धा सुरू आहे आणि हेच कारण आहे की भावना गवळी गेल्या काही दिवसांपासून बरेचसे पदाधिकारी आहेत, नेते त्यांची सुद्धा भेट घेत असल्याची माहिती आहे। तर हेमंत पाटील सुद्धा पोहोचलेले आहेत, आपल्याला त्या ठिकाणाहून उमेदवारी मिळावी यासाठी ते सुद्धा ठाम आहेत। त्यामुळे या बैठकीच्या अंती नेमकी पुन्हा एकदा यादी जाहीर होणार आहे की अधिकृत घोषणा होणार आहे हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। निखिलाजी, धन्यवाद गिरीश एकूणच माहितीबद्दल। तर वर्षावर सध्या बैठकांचा सिलसिला सुरू आहे।